संदीप देशपांडे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। संदीपजी, स्वागत तुमचं। संदीपजी, केडीएमसी मध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। मला असं वाटतं की त्यावेळेचे तिथले जे अधिकार आहेत स्थानिक नेतृत्वाकडे सन्माननीय राजसाहेबांनी दिलेले आणि तिथली जी राजकीय परिस्थिती आहे, तिथली जी राजकीय गणितं आहेत, त्याप्रमाणे आज तिथले आमचे जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांनी हा निर्णय केलेला आहे। म्हणजे संदीपजी, पूर्ण जो ह्याचा निर्णय जो आहे तो फक्त राजू पाटलांनी घ्यायचा आहे, पक्ष म्हणून तुम्ही स्थानिक नेतृत्वाला कसे अधिकार सन्माननीय राजसाहेबांनी दिले होते त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय केलेला आहे। संदीपजी, मात्र केडीएमसी मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे हे एकत्र त्या ठिकाणी युती करून लढले होते। मात्र मग आता राजू पाटील असे म्हणतात, मनसेचे नगरसेवक हे आमचे नगरसेवक, ते असं कुठेही म्हणत नाहीत की युतीमध्ये आम्ही लढलो आणि युतीचे नगरसेवक हे आहेत। बघा कसं आहे, तेव्हा जेव्हा युती झाली आपण बघितलं असेल तब्बल 8 ठिकाणी जिथे मनसेला जागा सोडल्या गेलेल्या तिकडे 8 ठिकाणी साहेबांच्या सेनेचे नगरसेवकांना एबी फॉर्म दिलेला। मग ते युतीत लढलो तर त्यांनी एबी फॉर्म द्यायला नको होता ना, पण तिकडे दिला गेला त्यांच्याकडनं। काय जे काय त्यांचा निर्णय असेल, काय दिला काय दिलं या चर्चेत मला पडायचा नाही, पण तो दिला गेला, ही वस्तुस्थिती आहे। बरं, म्हणजे संदीपजी, मग बीजेपीला दूर ठेवण्यासाठी म्हणून मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। कदाचित हा विचार करून आमच्या स्थानिक नेत्यांनी तो निर्णय केला असेल। मात्र संदीपजी, यामध्ये मग राज ठाकरे काही यामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत का? नाही, मला असं वाटतं की साहेबांनीच त्यांना अधिकार दिलेले आहेत, ते त्याप्रमाणे योग्य परिस्थितीचा विचार करून त्यांनी निर्णय केला असेल। बरं संदीपजी, थोडंसं थांबाल। नवनाथ बंदे